विठ्ठल 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 हॅलो विठ्ठल आवाज मोकळा करायचा थोडा आवाज द्या आणि विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय चैतन्य भगवान की सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त ब्रह्ममूर्ति शांताराम भगवान की जय बोलो रे भागी सब संतनों की जय ढालक 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 विठ्ठल 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 दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मजाईशे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो आता मजाईशे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजाईशे करी तुझे पाय चित्ती धरी वक्रतुंड महाकाय श्रीकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते सर्व कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयार वंदे भवम भवानी सहितं नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची
या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू आवाज कमी नका करू माझा हो माऊली माझे आवाज जागेवर ठेवा ह्या माईकचा आवाज कमी जास्त करू नका क्लिअर ठेवा बरं क्लिअरिटी तर आवाज माझा कमी आहे हॅलो आणि तुम्ही म्हणजे आमची प्राणगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विघ्रम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रीपादनाथम गुरुराजवीरम मुंक्षुनाम ज्ञानदनायकदक्षम घोटी क्षेत्र निवासिनम तन्नमामि विद्वान वरिष्ठम सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार 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 विष्णूचा अवतार विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर मी सदाशिवाचा अवतार म्हणलो होतो मी द्रुपद घेतलं पुढं पूर्ण म्हणाय पाहिजे ना पुढचं सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार हरि ओम राधे 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 विठ्ठला 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 दुर्बुद्धी ते मना कदा नुपदो नारायण
आता मजायशे करी तुझे पाय चित्ती धरी. उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो. आता मजायशे करी तुझे पाय चित्ती धरी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता मजायशे करी तुझे पाय चित्ती धरी. प्रस्तुत श्री गुरु माऊली प्रतिष्ठान आयोजित मकर संक्रांती आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अखंड हरिनाम यज्ञ सोहळा आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची ज्यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे असे वैकुंठवासी पूज्य परमपूज्य सद्गुरू भानुदास महाराज, त्याचप्रमाणे वैकुंठवासी परमपूज्य सद्गुरू बबन महाराज घाडगे आणि वैकुंठवासी परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली उत्रेश्वर यांचे आशीर्वाद आणि कृपाप्रसाद आणि ह्या कृपाप्रसादाच्या योगानं त्याचप्रमाणे वैकुंठवासी परमपूज्य वैकुंठवासी गुरुमाता सुंदराबाई बबन घाडगे आहेत ना, इथं काय लिहिलं असं वो प्रिंटिंग मिस्टेक. तसेच व परमपूज्य गुरुमाता सुंदराबाई बबन घाडगे हबप भागवत महाराज तळपे, हबप सर्जेराव महाराज बोधने, श्री नवनाथ चांदबोधले आणि मारुती खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच सर्व देणगीदार आणि हितचिंतक, त्याचप्रमाणे भागवत कथा प्रवक्ते कीर्तनकार हरिभक्ती परायण सागर महाराज घाडगे कांदळी यांचं सर्वांचं सहकार्य आणि तुमच्या सर्वांच्या देणगीनं सालाबाद प्रमाणे ह्या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा पार पडतो. त्याच्यामध्ये साऊंड सिस्टीमवाले आणि त्यांचं मनापासून आभार. आणि तुम्ही सर्व टाळकरी मंडळी आणि गायक वृंद उभे राहिलेले आहात. सर्वांचा नामनिर्देश करता येत नाही कारण मला सर्वांची नावं माहिती नाहीत. त्याच्यामध्ये आमचे विक्रांत महाराज हरिभक्तीपरायण कीर्तनकार विक्रांत महाराज शिंदे हेही या टायमिंगमध्ये हजर झाले. आणि मृदुमणी देखील उगवते सूर्य उगवते तारे नाही सूर्य, ताऱ्यांचा प्रकाश कमी पडतो, सूर्याचा प्रकाश सगळीकडं फोपवल्याशिवाय राहत नाही. तारे संध्याकाळचे दिसतात. विठाला आणि तुम्ही सर्व महिला वर्ग आणि पुरुष वर्ग ठाणे पंचक्रोशीतून सर्व भागातून, त्याचप्रमाणे काही कांदवलीवरून, दैसरवरून, बोरवलीकडून त्या ठिकाणावरून जरी बरीचशी मंडळी ह्या ठिकाणी आलेली आहेत. त्याचप्रमाणे टिटवाळ्याची बरीच मंडळी ह्या ठिकाणी हजर आहेत. आणखी काही मंडळी हजर असतील पण चष्म्यामुळं दिसत नाहीत. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मग सर्वांच्या सेवेकरता माऊली ज्ञानोबराजी प्रेरणा देतील त्या प्रेरणेनं तुमची सेवा करण्याची प्रयत्न जरूर केला जाईल. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. दंडवत पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. दंडवत पायावरी यावर करी संतांच्या,
वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या दंडवत पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या दंडवत पायावरी या वारकरी संतांच्या आता माझ्या भावा दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपदो नारायणा आता मजाईशे करी तुझे पाय चित्ती धरी विठाला विठाला परमार्थ क्षेत्रामध्ये पादक्रमण करणाऱ्या प्रत्येक जीवाला गरज आहे दुर्बुद्धी जाण्याची. त्याच्या अंतःकरणात जर दुर्बुद्धी उत्पन्न झाली तर केलेलं सर्व श्रेय फुकट जातं, परिश्रम फुकट जातात, श्रेय प्राप्त होत नाही. मग हा सगळा परिश्रम फुकट जाऊ नये म्हणून संत महात्म्यांनी आपली वकिलकी करून देवाकडे प्रार्थना केलेली. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपदो नारायणा. कारण संत महात्म्यांनी पाठीमागची पुराणं पाहिली बरं आणि स्वतः सांगितलं तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी तुका म्हणे नाही विश्वास जामनी म्हणे नाही विश्वास जमनी तुका म्हणे नाही विश्वास जामनी तुका म्हणे नाही विश्वास जमनी पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी. हो पाठीमागचा धांडोळा घेतलाय बरं. भाष्यकारा ते वाट बसतो. भाष्यकार जी आहेत त्यांनी कोणती वाट दाखवली त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केलाय. पुराणाचा धांडोळा घेतलाय. कीर्तन ज्यांनी करायचंय त्यांनी पुराण पाहणं गरजेचं आहे. ग्रंथ पाहून कीर्तन केलं पाहिजे असं शास्त्र सांगतंय. आणि त्याच्यामध्ये ते पाहत असताना आमच्या तुकोबारायांना त्या पुराणामध्ये काही त्रुटी दिसल्या. परमार्थ करणारे आहेत खरे पण परमार्थ करून देखील त्यांना त्याचं फळ मिळालं नाही. त्यांचा परमार्थ निष्फळ गेला. ते फक्त एका दुर्बुद्धीमुळं विठाला भक्ती करणारे कमी नव्हतो महाराज. आपण तर काहीच करत नाही. आसुरामध्ये अग्रगण्य मानले गेलेले रावण किती बलशाली होता तर स्वतः रावणानं कैलासावरून लिंग आणलं होतं. आत्मलिंग एवढंच नाही रावणानं कैलास पर्वताचा हलवला होता गदगदा. म्हणजे ज्याच्या शंभू भगवंत नंदी सहित आणि पार्वती सहित विराजमान होते असा कैलास पर्वत त्याने असा गदगदा हलवला होता बरं. आणि मातृभक्ती किती असेल म्हणा तर मातृभक्तीसाठी त्यांनी आत्मलिंग घेऊन येत होता बरं. आता तो खाली पाताळापर्यंत गेला नाही ते त्याचं दुर्भाग्य. विठाला विठाला पण एवढा देखील प्रयत्न आपल्याच्याने होऊ शकत
नाही. आपल्याला साधे टाळकरीन मृदुंगमणी हलवता येत नाहीत. विठाला 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 तिथं जर कीर्तनकार कमी पडत असल तर कैलास कधी हलायचं. विठाला विठाला विठला 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 विठला. मातृभक्ती तशी होती. बरं, ज्याची मातृभक्ती श्रेष्ठ आहे बरं का, त्याला तीर्थयात्रेला जायची गरज नाही. तुकोबराय सांगतात, माय बाप काशी तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, 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 पुंडलिके परब्रह्म उभे केले. हो पुंडलिके काय केले, 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 पुंडलिके काय केले. हे पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, काय केले, परब्रह्म उभे केले, पुंडलिके काय पुंडलिके काय केले, 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 पुंडलिके काय केले. आईसाठी आत्मलिंग आणलं बरं का त्यांनी. पुंडलिकाने देखील तेच केलं. आई आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सेवा दुसरी कोणती नाही. शिवाजी महाराज घडले ना महाराज, ते देखील जिजाऊ मातेवर पूर्ण प्रेम आणि श्रद्धा ठेवून ती जे सांगल तशा पद्धतीचं आचरण ज्यांनी केलं ते छत्रपती शिवाजी महाराष्ट्राला घडवणारे द्योतक ठरले गेले. हिंदू धर्मामध्ये श्रेष्ठता प्राप्त झाली बरं का त्यांना. म्हणून लक्षात घ्या, इकडं लागल तेवढ्या कीर्तनात उड्या मारीत असेल, कीर्तन जरी करीत असेल आणि इथं जरी सांगत असेल आईवडिलांची सेवा केली पाहिजे, त्याच्यासारखं दुसरं दैवत नाही. एवढंच नाही, इथं जरी गाणं गाऊन सांगत असेल, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. हो आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने
घरी मात्र आई वडील मात्र जनावरांच्या गोठ्यामध्ये जर असतील, त्याची जर सेवा करत नसेल हा, तर बोलायला सोपंही महाराज. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे. बोलायचं सोपं आहे, कर्तव्यामध्ये आणि कर्तृत्वामध्ये उतरलं गेलं पाहिजे. आणि ज्याच्या कर्तृत्वामध्ये असं उतरत नाही, तो कितीही जरी बोलत असेल तर बोलणारा उपयोगाचा नाही. म्हणून तुकोबारायांनी ज्या वेळेस पाठीमाग पुराण ज्या वेळेस पाहिली, त्यावेळेस त्यांना रावणासारखा एक अत्यंत शंभू भगवंताची सेवा करणारा भेटला. परंतु एवढा सेवा करणारा होता, किती सेवा करणारा होता, जर विचार जर केला तर शंभू भगवंताला 1000 कमळ वाहण्याचा ज्याचा नियम होता. 1000. आणि असा नियम असताना एक दिवस देवानी परीक्षा पाहायची ठरवली. 996 कमळ वाहिली शिवाय म्हणून, बरं. आणि 4 कमळ कमी पडली. घरून मोजून आणलेली होती तरी 4 कमी पडली. आणि तो आपल्यासारखा नव्हता. आपली मंडळी कशी माहिती, इकडं हरिपाठ चालला आणि देवपूजा आली, तेवढ्यात जर कुत्र दरवाज्यात आलं आणि बायकोचं जर लक्ष नसलं आणि ते जर आत येत चाललं आणि आता स्वयंपाक रूम मध्ये जाणार, एवढं जर यांनी पाहिलं ना, तर याच्या हातात रंगणात जरी असला तरी देवाची ये द्वारीन उभा रंगणात हाणायला बेणार आणि देव सापडेल तो हाणायला घाबरणार. आपली भक्तीच अशी. विठाला जरी होय ज्ञान गर्भ तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्भता, जरी होय ज्ञान गर्भता, जरी होय ज्ञान गर्भता. जरी घाली अभिमान, जरी होय गर्भियाचा, जरी होय ज्ञान गर्भता, जरी होय ज्ञान गर्भता. तो का म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व आणि ताठा, जरी होय ज्ञान, बरं का, जरी होय ज्ञान परी गर्व ताठा. गर्व आणि ताठा जर झाला तर जरी होय ज्ञान, किती ज्ञान झालेलं असलं, त्याला आत्मबोध झालेला असेल, बरं का, त्याला महावाक्याचा बोध झालेला असेल, तरी देखील गर्व आणि ताठा नरकाला घालवल्याशिवाय राहत. अभिमानी नाडिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. अभिमानी नाडिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया
मात्र जरे होय अभिमान मेरुत समान भार देवा मेरुत समान भार देवा हात मात्र जरी होय अभिमान मेरुत समान भारत मेरुत समान तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू ही समान भार देवा तीळभर देखील लक्षात घ्या अभिमान चालत नाही देवाकडं त्याला मेरू पर्वता एवढा त्याच्या डोक्यावर भार बसतो त्याचा पूजा करणारा रावण 4 कमळं कमी पडली जवळच तलवार होती आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि स्वतःच्या शिराचं खंडन केलं म्हणजे कापून वाहिलं शंभू भगवंताला आणि ह्या शंभू भगवंतांनी ही परीक्षा पाहिली त्याची परत शंभू भगवंतांनी त्याला जिवंत केलं कारण आपल्या शिराला शीर कमळ म्हणतात लक्षात येते का शिराला काय म्हणतात शीर कमळ आणि तोंडाला मुख कमळ मुख कमळ म्हणतात आणि या दोन्ही डोळ्यांना नयन कमळ नेत्र कमळ म्हटलं जात बरं 2 नेत्र 2 कमळ हे तोंड आहे हे 1 कमळ म्हणजे 3 झाली आणि शिर आहे चौथं हे 4थं कमळ आहे अशा पद्धतीनं सेवा देह समर्पण करून रावणानं 10 वेळा केली 10 वेळा आणि 10 वेळा स्वतःचं शिर कापलं आणि शंभू भगवंताच्या पिंडीवरती वाहिलं आपल्याला आहे का कल्पना याची देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद आपल्याला आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देहाचं समर्पण देवाच्या चरणावर झालं पाहिजे हा देह समर्पण झाला पाहिजे पण हा समर्पण होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला परमार्थाचं फळ मिळत नाही आपण सर्व भक्ती करणारी मंडळी आहेत ना ही देवासाठी करीतच नाही मुळी समजलं तुम्हाला वाटते मी वारकरी झालो डझनभर माळ आहे गळ्यात मला गायन येते कीर्तन येते मग मी भक्त झालो देवाचा आपण सगळं भक्ती करताना दिसतोय पण आपली भक्ती कशासाठी आहे विठाला विठाला वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य भावे धन धान्य तुझी भावे धन धान्य तुझी भावे धन धान्य भावे धन हे वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन ध्यान गृही भावे धन धान्य वाढावे संतान भावे धन धान्य सुखी भावे धन धान्य सुखी भावे धन आणि जीवाला तर सुखाची गरज आहे
पण सुखासाठी जे करायला पाहिजे ते करत नाही. पहिल्या नंबरला देहाचं समर्पण झालं पाहिजे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. आणि असा देहाचं समर्पण जर झालं, होईल आघवा तुका म्हणे आनंद. मगच आनंदाची प्राप्ती होईल. बरं देहाच्या निराशे पाविजे ठाया, माझी आईशी काया देवा ताईसा, आणि देहाचा विसर आणि सुख पाहिजे तरीच हा जीव सुख पावे माझा, आणि बरवे केशवराजा. हे तुकोबाराय म्हणतात, मला बरं काळ आलं देवा, कधी आता समर्पण देवाच्या चरणावर झालं पाहिजे. परंतु आपला देह अभिमानच जात नाही. मुळी पहिला देह अभिमान गेला पाहिजे, अहमत्व गेलं पाहिजे, ममत्व गेलं पाहिजे. याच्यामध्ये आपण गुंतून राहिले, अहमत्वामध्ये आणि ममत्वामध्ये. आणि त्याच्यामुळं कितीही जरी संतांनी सांगितलं, तर जोपर्यंत आपण जागेवर इथं बसलेलो आहे तोपर्यंत आपल्याला बरं वाटतं, मान डोळवतो देखील आपण. पण ज्याप्रमाणे नर्मदेच्या पाण्यातून गोटा बाहेर काढला, काही एका क्षणात सुकल्याशिवाय राहत नाही. नर्मदेचे गोटे लय गुळगुळीत असतात महाराज, कमी गुळगुळीत नाहीत. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात घ्या, परमार्थ क्षेत्रामध्ये देहाचं समर्पण संतांनी केलं. बरं, सर्व संत महात्म्यांनी आपला देह देवाला समर्पित केला आहे. एक तर गुरुच्या चरणावर समर्पित करावा लागतो, नाहीतर देवाच्या चरणावर. या दोन ठिकाणी देहाचं समर्पण करावं लागतं. आणि अशा पद्धतीनं ज्याचं देहाचं समर्पण झालंय, त्याचा मी करतेपणा निघून जातो. त्याच्या ठिकाणी प्रत्येक कार्य करत असताना माझ्या हातून देव कार्य करून घेतोय किंवा माझा गुरु कार्य करून घेतोय, अशी अंतकरणाची धारणा झालेली आहे. आणि म्हणून त्याची सर्व कर्म सहज ब्रह्मार्पण होतात. आम्ही फक्त म्हणतो सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे अवघा जनार्दन, आयशी ऐकोन निवती साधू जन, एका जनार्दनी बाणली निज खून गा, एका जनार्दनी बाणली निज खून गा. होतात का आपली कर्म ब्रह्मार्पण? सहज झाली पाहिजेत. मग सहज कर्म ब्रह्मार्पण होण्यासाठी चांगली आणि वाईट कर्म जरी आपल्या हातून घडली, फक्त त्याच्यातला कर्तेपणा जीव घेतोय, तो कर्तेपणा जीव न घेता ही सर्व कर्म माझ्याकडून देव करतोय. आणि देवानी मला निमित्त मात्र केलेला आहे, एवढा भाव प्रत्येकाच्या जवळ असला पाहिजे. आणि तो भाव आपल्या जवळ, आणि त्याच्यामुळं आपण आसुरांच्या भक्तीमध्ये देखील बसत नाही. देवांची तर भक्ती पुढं, पण आसुर भक्तीमध्ये देखील आपली गणना होत नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. 16च्या टोकावर एक पाय ठेवून 1,00,000 वर्ष हिरण्यकश्यपूनी भक्ती केली. आपल्याला घडीभर तरी असा पायवर धरता येईल? 2 तास तरी धरल का? 2 तास जरी एका पायावर उभा राहिला आणि त्याच्या खाली एका पायाला जर खालून
काठी लावली तरी त्याला ती काठी टोचल, आणि तो तर सूळ होता. बसतो का आपण असुराच्या भक्तीमध्ये? नाही ना बसत. मग ह्या रावणाला 10 वेळा शंभू भगवंतानं जिवंत केलं, आणि 10व्या वेळेला शंभू भगवंत स्वतः त्याच्या समोर उभे राहिले. रावणा, तुझी भक्ती पाहून मी तुला प्रसन्न झालं. आता पुढं तुझ्या पुढं जरी लढण्यासाठी प्रत्यक्षात देव जरी आला ना, तरी देखील तुला 10 वेळा जरी तुझं शिर उडवलं तरी देखील तू मरणार नाही, असा तुला वर देतो. आणि तसा वर दिला बरं का रावणाला. असा भक्तीमध्ये श्रेष्ठ रावण. आपण रावणाचं नाव काढलं का आपल्याला डोक्याला टेन्शन होत. पण देवाची कीर्ती जर वाढली असेल तर विरोधक पक्का होता म्हणून वाढली. विरोधक पक्के लागतात महाराज. उगत इकडली इकडून तिकडून तिकडून इकडं करणारी नाही लागत. एका ठिकाणी स्थिर राहिलं पाहिजे, जरी आपल्याकडे सत्ता नसली तरी. बर, विरोधक जेवढे पक्के असतील ना तेवढे जनतेचं हित जास्त होतं सत्तेत असणाराकडून. विरोधक लोलपुचे झाले का सत्ताधीश मंडळी जे आहेत ना त्यांच्या हातून जनतेचं हित होत नाही, नुसती आश्वासनं दिली जातात. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून बाप्पांनो, रावण जो होता हा पक्का विरोधक होता. पक्का, कच्चा नव्हता. एक तर देवाचे गुण वर्णन करावे बरं, नाहीतर त्याच्या विरोधक व्हावं. वर्णन करायचं असेल आठवणा पटकन. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. स्तुती आणि निंदा करावी देवाची, स्तुती आणि निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णून हे. स्तुती जरी करायची असेल तर देवाची, निंदा करायची असेल तर देवाची. आणि त्याच्यामध्ये रावण श्रेष्ठ समजला गेला. पक्का विरोधक होता. म्हणून सांगायचं तात्पर्य, असा विरोधक होता, असा भक्त होता, पण 80,000 बायका असलेला रावण काही घेणं नाही देणं नाही. अपमान सहन नाही झाला. काय सहन नाही झाला? हा, जनकाच्या राज्यामध्ये स्वयंवराला गेलेला अपमान, आणि धनुष्य बोकांडी पडलं, तोंडावाट रक्त येऊ लागलं. आणि त्यावेळेला विश्वामित्रांनी रामाला खुणवलं, जावा तुमची पाळी आली आता. आणि त्यावेळेस रामानं तो धनुष्य रावणाच्या छातीवरचा काढला, आणि धनुष्याला बाण लावता लावता तो धनुष्य मोडला गेला, शिवधनुष्य. आणि याच्या तोंडातून रक्त येत होतं. ते बंद होऊन यांनी तिकडं पाहिलं, यांनी मोडलाय होय. त्या सीतेला मला स्वयंवरात करून मला जरी
लंकेला आणता आलं नाही तरी देखील त्या तिला एक वेळेस का होईना पण लंकेला मी नेल्याशिवाय राहणार नाही आणि माझा अपमान मी बदला घेतल्याशिवाय राहणार. आणि त्याच्यामुळं खोट्या साधूचा वेश धरला त्यांनी आणि भिक्षा मागायला आला. एवढीच एक दुर्बुद्धी त्या रावणाला जर निर्माण झाली नसती तर रावण हा भक्तामध्ये अग्रगण्य ठरला गेला असता. हे तुकोबारायला माहिती असल्यामुळं तुकोबारायांनी सगळ्या भक्तांकडे पाहिलं. भक्ती करणाऱ्यांकडे सगळीच मंडळी भक्ती करतात. आस्तीची महापुरी रे गतात कोट्यावरी प्राप्तीच्या पैलतिरी उपायला एखादाची. प्राप्तीच्या पैलतिराला हे सगळे जात नाहीत याचं कारण यांना एक तर दुर्बुद्धी निर्माण होते नाहीतर कुबुद्धी निर्माण होते. वारकऱ्याजवळ भाविकाजवळ असायला पाहिजे सद्बुद्धी. म्हणून दुर्बुद्धीनं रावणाचा नाश झाला आणि कुबुद्धीनं दुर्योधन वाया गेला. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. थोडी तरी सद्बुद्धी तयार व्हावी महाराज, थोडी तरी. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कोणाना व्यर्थ शिनवावे, कोणाना व्यर्थ गिनवावे. ऐका काय म्हणतात ते? व्यर्थ शिनवावे, कोणाला व्यर्थ हिनवावे. समस्त बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. थोडी तरी सद्बुद्धी असावी आपल्याला, थोडी तरी सद्बुद्धी, चांगली बुद्धी यावी. सप्ताह चाललाय तिथं जावा, कमीत कमी नाही जास्त देता आली ते 101 का होईना त्या सप्त्याला दान करायची बुद्धी यावा. नाही जास्त दिली तसे जास्त द्यावा. कारण बाकीच्या ठिकाणी आपण कमी नाही देत. नवीन पिक्चर जर निघला आणि थिएटरला जायचं ठरलं तर किती रुपयाचं तिकीट आहे हो बाल्कनीचं? 499. हे बघा त्याने सांगितलं 499 रुपये. नाही माणसांनी जाऊ नये पण कमीत कमी माहिती असावी. विठाला विठाला इंदुरी काय काय रोज पियत नाही इंदुरीकर, पण सगळे ब्रँड त्याला माहिती आहेत. हातभट्टी सहित. विठाला विठाला एखाद्याने म्हणू नाही एक आमच्यातलं दिसते का एवढे कसे ब्रँड माहिती.
जनरल नॉलेज म्हणतात त्याला. हे जनरल नॉलेज असावं लागतं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगत होतो मी? नाही, पुढची तरी मंडळी जाऊ द्या, मागची ते मला दिसतच नाहीत. तुमचे चेहरे दिसतात, तुम्ही तरी नाही. मला काय झाले, वय झाले त्याच्यामध्ये मला डायबिटीज जास्त आहे. माझी बुद्धी ना धरसोड करते. म्हणजे काय करते? धर सोड. आर्थिंग लूज झाली, त्याच्यामुळं लागतोय माल होतोय, लागतोय माल होतोय. दिवा कारण ईज होतोय माल होतोय, ईज होतोय माल होतोय. लक्षात येते? बोल. आर्थिंग कमी झाल्यामुळं काय होतोय? ईज होतोय माल होतोय, ईज होतोय माल होतोय. लागतो का मग? ईज होतो म्हणजे काय? बंद. बंद. आणि माल होतोय म्हणजे बंद. मग लागतच नाही, याचा अर्थ आहे. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. दुर्बुद्धी थोडी उत्पन्न झाली हो. उत्पन्न व्हायला पाहिजे सद्बुद्धी. आम्ही फक्त म्हणतो दीप कलिका धाकुटी ती बहु तेजाते प्रगती. पुढं काय? ऐशी सद्बुद्धी दैशी सद्बुद्धी ते थेकुटी म्हणू नये. दिव्याचं ज्योत लहान असते का नाही? ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येकाला सद्बुद्धी उत्पन्न झाली ना, तर दिव्याची ज्योत जशी लहान असते ना, पण लहान असलेली दिव्याची ज्योत ती जर एखाद्या वळहीला लावली, पेटलेली, काय करेल ती? पेटवून टाकेल. पूर्ण भस्म होईल ना त्याच. तशी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये. लहान आहे बुद्धी असं कोणी म्हणू नये सद्बुद्धीला. सद्बुद्धी ही सगळ्यात मोठी शक्ती आहे, आणि ती मोठी शक्ती वारकऱ्याच्या अंतःकरणात उत्पन्न झाली पाहिजे. बरं, किती सद्बुद्धी चांगली आहे. त्या आसनावर वारकरी असला पाहिजे भाविक. पण आपण त्या आसनावर राहत नाही. आपण आपल्या आपल्यात भेद पाडितो आणि भेद पाडायला निघतो. भानुदास एकनाथ म्हणतो, ज्ञानबा तुकाराम म्हणतो, सगळ्यांची नावं घेतो, पण संप्रदायात भेद पाडल्याशिवाय राहत नाही. याला कळतच नाही भानुदास एकनाथ कोणत्या संप्रदायाचा, ज्ञानोबा तुकोबा कोणत्या संप्रदायाचा, रामदास स्वामी कोणत्या संप्रदायाचे, तपासच नाही. पण नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. हा त्याला आणि तो त्याला. नावं ठेवल्यावर घोटाळा होतं बरं. कोणी कोणाला नाव ठेवू नका, लक्षात घ्या. एका गावामध्ये सप्ताह चालला होता. सप्ताह चालल्यानंतर त्या लोकांनी सप्त्याला महाराज बोलावले होते, आणि महाराजांची नावं डिक्लेअर करण्यासाठी फोन केला. हॅलो, आमकी आमकी तारीख खाली का तुमची? महाराज तो म्हणला तारीख आहे, पण कोणाचे कार्यक्रम आहेत? म्हणले नारायणरावचा आहे एक कार्यक्रम तुमच्या अगोदरचा. हा म्हणला त्या गाढवाला कशाला सांगितलं?
आता असं म्हणल्यानंतर ते तिकडची सप्ताह कमिटीची मंडळी होती ना, त्यांनी म्हणलं काय नाही तुम्हाला यायचं का पहा. म्हणलं आता आम्ही आता तारीख दिली, काय नाईलाज आहे. आता दिल्यानंतर परत कॅन्सल करता येत नाही, काय सांगावं त्यांना. बरं काय हरकत नाही, एवढ्या वर्षी घ्या, पण पुढच्या वर्षी मात्र त्याचं तोंड मी पाहणार नाही. त्याची तरी बंद करा, नाही तर माझी तरी कमी करा. याचा कार्यक्रम फिट झाला. आता त्याचा कार्यक्रम फिट झाल्यानंतर तिसऱ्याला फोन लावला. हॅलो, माधवानंद आहेत का? हो म्हणले, आम्हीच आहोत. रामकृष्ण हरी जय हरी जय हरी. बऱ्याच दिवसांनी ध्यान आलं तुम्हाला आमचं. म्हणले सप्ताह आला ना जवळ, त्याच्यासाठी तुमची तारीख आवश्यक होती, तुमची तारीख गरजेची आहे. तो म्हणला माझ्या अगोदर कोणाचा कार्यक्रम आहे? म्हणला नारायणरावाचा कार्यक्रम आहे. अरे त्या बाईला कशाला बोललो. नाहीला दे म्हणलं, देऊन टाकली, आता काय इलाज आहे त्याला. पण तुम्हाला यावं लागेल काही करू. नाही एवढ्या वर्षी येतो, पण जरा बारकाईने विचार करा आणि पाकिट जरा जड भरा, हलकं भरू. बरं काय हरकत नाही, तुमची काय असेल ती देऊ बरं का. बरीच मंडळी आता सांप्रदायिक कीर्तनकार राहिली नाहीत. खेद वाटतोय जीवाला. आपण संप्रदायाचे पाईक असलो पाहिजे, पण आपण सर्व कीर्तनकार व्यावसायिक कीर्तनकार झालो, त्याच्यामुळे आपल्याला खरा धर्म कळाना. आपल्याला बाकीच्या सर्व धर्म प्रसारकांना त्यांचा धर्म कळतोय, पण आपला धर्म आपल्याला कोणाला कळायला तयार नाही. सप्ताह सुरू झाला आणि नेमकी हे दोन्ही महाराज मंडळी आली. एक जण अगोदरच आला, अगोदर आल्यानंतर पंक्तीला बसले. सर्वच मंडळी, वारकरी मंडळी पंक्तीला बसून घ्या. आसनं मांडलेली आहेत त्याच्यावर बसून घ्या, ताटं वाढलेली आहेत बसून घ्या. सगळ्यांना बसवलं. या दोघांना कीर्तनकारांना भुका लागल्या होत्या चांगल्या, लांबून आली होती. बीड, जालन्याकून, तिकून उस्मानाबाद जिल्ह्यातून, उमरगा, खिल्लारी, औसा, नळदुर्ग, लांबून लांबून मंडळी आली होती. भुका लागल्या, सगळ्यांना वाढलं नाही. यांना महाराज आम्हाला का हो ताट करा ना. म्हणला तुमचं ताट होतंय अजून, जरा थोडा वेळ थांबा. आसनावर बसून घ्या. बसवलं ना आसनावर त्यांच्याबरोबर. आता यांना जेवता येईन, त्यांचं ताट येईना म्हणून. एवढ्यात दोन घमेली आणली. एका घमेल्यात पेंड आणली आणि एका घमेल्यात हारळ आणली. लक्षात येते. एकाच्या पुढं पेंड मांडली आणि एकाच्या पुढं हारळ मांडली. खावा म्हणले, करा सुरू. म्हणले असं का, आमचा अपमान. म्हणलं अपमान नाही, तुम्ही त्याला म्हणले गाढव. ज्याला गाढव म्हणले त्याच्या पुढे हारळ दिली, त्याचे खाद्य जे ते दिलं. आणि तो तुम्हाला बैल म्हणलं ना, मग तुम्हाला पेंड आणली. उलट पेंड आणायच्या वेळी कडबा आणला असता, पण आम्ही विचार केला आणि पेंडच आणली, चांगली आणली जरा. विठाला विठाला विठ्ठला 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 सद्बुद्धीचं आसन सिद्धासन व्हायला पाहिजे. नुसतं म्हणायचं नाही झाली संध्या संदेह माझा गेला.
आत्मा राम हृदयी प्रगट सद्बुद्धीचे घालून सिद्धासन वरी श्री गुरुची दया परी शमदम विभूती चरचून वाचे वधी केशव नारायण गा झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह. म्हणून सद्बुद्धी जर उत्पन्न झाली तर ती सद्बुद्धी सिद्ध आसनावर बसली पाहिजे. आहेत का आपल्याला प्रकार माहिती आहेत का आसनाचे? तुम्हाला आहेत का माहिती प्रकार? महाराज विक्रांत महाराजांना विचारतो, आसनाचे प्रकार काही माहिती आहेत का? नाही. इथं तर सांगितले ज्याला सद्बुद्धी उत्पन्न झाली ती सिद्ध आसनावर बसली पाहिजे. वारकऱ्यामध्ये सहज आसन क्रिया एक आहे, दुसरी क्रिया आहे तिला पद्मासन क्रिया म्हणतात. बरं, तिसरी क्रिया आहे तिला वज्रासन क्रिया म्हणतात. चौथी आहे तिला सिद्धासन क्रिया म्हणतात. किती आसन माहिती आहे आपल्याला? आपल्याला आसन माहिती नाही, काहींना आसन गाव माहिती. अरे आसन आणि नसन कशाला नादाला लागता? आसन नसलच्या आसनाच्या नादी लागा ना. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. सिद्ध आसन झालं पाहिजे. सिद्ध ज्ञानोबाराय बसले ते पद्मासनावर बसते. बरं, आपण सिद्ध आसनावर बसलं पाहिजे. आपली बुद्धी सिद्ध आसनावर बसणं याचा अर्थ एकदा बुद्धी सद्बुद्धी उत्पन्न झाली ना, मरेपर्यंत ती बुद्धी जाता कामा नये आणि त्याला दुर्बुद्धी उत्पन्न होता कामा नये. याला सिद्ध आसन म्हणतात. बरं, नाही तर आषाढीची वारी आली माळ घातली गळ्यात, वारीवरून माग आला आणि गटार आमुषागी आली का माळ गेली तळ्यात, हा पडला टंगडीवर करून खळ्यात, बांड कुत्र यात तोंड साठीत वर टंगडी करून मुतून जात अभिषेक करतो. म्हणते आज गिरजन जरा कराडच लागत तरी आता झटका निघत नाही. आता याला खरं सिद्धासन म्हणायचं का? सिद्ध झालेली गोष्ट असिद्ध होत नाही. एकदा सिद्ध झाली ना ती सिद्धच राहते. सिद्ध म्हणजे काय म्हणते? प्रगटीकरण होणं. पाण्यामध्ये वीज आहे हे आमच्या ज्ञानोबरायांनी सांगितलंय 750 वर्षापूर्वी. पण त्याचं प्रगटीकरण हे शास्त्रज्ञांनी केलं आणि त्या प्रगटीकरणामुळं सर्वच्या सर्व सामुग्र्या, सर्वच्या सर्व जी जी उपकरणं तयार केली ती सर्वच्या सर्व उपकरणं त्या लाईटीवर चालू लागली. ही आजही चालतात आणि पुढं चंद्र सूर्य आशेपासून आशेपर्यंत ते चालल्याशिवाय राहणार नाही. कारण ती लाईट पाण्यातून सिद्ध करण्यात आली. लक्षात येते ना? तसं आपल्याला एकदा थोडी सद्बुद्धी उत्पन्न झाली ना
तर ती सिद्ध आसनावर बसून आपल्याला गुरुकृपा झाली पाहिजे. शमदमाची विभूती चर्चली पाहिजे. आणि मग ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात त्याला. वाचे वदी केशव नारायण गा, तेव्हा याची संध्या होऊ शकते. एरवी संध्या होऊ शकत नाही. म्हणून दुर्बुद्धी ही वाईट आहे, तशीच कुबुद्धी वाईट आहे. दुर्बुद्धी रावणाला निर्माण झाली, कुबुद्धी दुर्योधनाला उत्पन्न झाली. आणि त्याच्यामुळं 100 बंधू असलेला दुर्योधन संपूर्ण कुळाचा वंश खंड झाला. त्याचं कारण फक्त आहे ती कुबुद्धी. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणून तुकोबारांना हे चांगलं माहिती होतं. भक्ती करणाराला दुर्बुद्धी घात करेल, कुबुद्धी घात करेल, म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात हात जोडले तुकोबारायांनी. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी हरी बोल. टाळी टाळी. बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना. हो दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना. हो दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना. दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायण, कदा नुपजो नारायण, कदा नुपजो नारायण. दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायण, कदा नुपजो नारायण, कदा नुपजो नारायण. दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायण, कदा नुपजो नारायण, कदा नुपजो नारायण. आता मज आईचे करी, आता मज आईचे करी. हो आता मज आईचे करी, आता मज आईचे करी. आता मजाईचे करी, आता मजाईचे करी. आता मजाईचे करी, आता मजाईचे करी. दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नुपजो नारायण. म्हाताऱ्यांना चावरीला घाल ना का महाराज मंडळी. चावरी कळते का तुम्हाला? वय झाल्यानंतर आवाज कमी होतो ऑटोमॅटिक, आणि असा वर स्पीडला वाढला जात नाही. तुम्ही मंडळी शेजारी उभी राहताना आता कसं करू, ज्याने लग्न केले ना ज्या बाईनं, तिला नांदायला कटाळा असला तर तिने लग्नच करू नये. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. कशाला त्याच वाटोळ करायचं. दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नुपजो नारायण. दुर्बुद्धी उत्पन्न होऊ नये. 80,000 बायकावाल्याला दुर्बुद्धी झाली महाराज, आणि त्याच्यामुळं संपूर्ण लंकेचं वाटोळं झालं. 14 चौकड्या
लंकापती आणि कोण झाली त्याची गती. किती अवघड गती झाली त्याला. मिळाली का गती? गती मिळाली का नाही? मिळाली. अधोगतीला नाही गेला, गतीच मिळाली. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला वाटतं देवाची निंदा केली म्हणून त्याला गती मिळाली नसेल, अधोगती मिळाली असेल. अधोगती नाही मिळाली. रावणाचा इच्छाशक्ती अशी होती, जोपर्यंत मी धारातीर्थी पडलो नाही त्याच्या अगोदर रामाला माझ्या लंकेत आणल्याशिवाय राहणार. बरं, राम लंकेत यावा आणि संपूर्ण कुळाचा उद्धार व्हावा. माझा एकट्याचा होईल याच्यात नवल नाही, पण संपूर्ण कुळाचा उद्धार व्हावा म्हणून राम माझ्या लंकेत यावा. लक्षात येते? लंका कळली. एक वेळी शेवटला जी जळती, जी राहत नाही तिला लंका म्हणतात. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. बाळा त्याच्या गप्प गत चाल नाही, वर तोंडाक नाही. तोंडाक चांगले तुम्ही दोघे दिसायला. विठाला विठाला शेकंद लागायचं असलं तर दोन्ही अशी चालावं लागतात, वासर अशी नीट चालावं लागत. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून रावणानं रामाला त्याच्या लंकेत आणलं आणि लंकेत आणून स्वतःचा उद्धार केला. आपल्याला देखील उद्धार करायचा असेल तर आपलं चित्त देवाच्या चिंतनात राहिलं पाहिजे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी. करीते व्यर्थ चित्त नाही नामी. करीते व्यर्थ चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भूमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नामस्मरणात नसेल तो उपयोग नाही. बरं, म्हणून देवाचे पाय आपल्या चित्तात असले पाहिजे. आम्ही फक्त अभंग पाठ करतो. चित्ती तुझे पाय, तुझे पाय डोळा रूपाचे धन. डोळा रूपाचे धन. अखंड मुखी नाम तुमचं वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखे नाम तुझे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे धन. मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम
जावे उभा होते काही 4 चरण आहेत महाराज. फार मौल्यवान रत्न आहे त्याच्यामध्ये. एका एका चरणावर कमीत कमी 7 दिवस कीर्तन करावं लागेल. पण बरीच मंडळी म्हणतात महाराज आणला पण त्यांनी काय केलं नाही, अभंग सोडवला नाही. आता अभंग सोडायसाठी का आपल्याला सोडायसाठी? खरं सांगा, कशासाठी अभंग? आपण सुटण्यासाठी. अभंग सोडायसाठी ना. महाराजांनी अभंग सोडवला पाहिजे का नाही, का आपल्याला सोडवलं पाहिजे? अभंग अभंग. बरेच जणांचं लक्ष अभंग सोडावे. जे श्रोते आलेत ना, हे नाही जरी सुटले जन्म मरणाच्या फेऱ्यातून, नाही जरी सुटले तरी देखील श्रोत्यांनाही काही घेणं नाही. आणि कीर्तन करायला तर आपण अजिबात मुंबईलाच धक्का लागत नाही त्याचे. देव सोडवीन आपल्याला तो मार्ग सांगितला पाहिजे. कशाने सोडविल आपल्याला देव? अभंग सोडवण्यासाठी नाहीत. अभंग हे सोडवलेलेच आहेत. आपण सुटलो पाहिजे त्याच्यात. नामाचे चिंतन प्रगट पसारा असल ते करा देते तेथे, असल ते करा देते तेथे. हे प्रगट पसारा नामाचे चिंतन, प्रगट पसारा नामाचे चिंतन, प्रगट पसारा नामाचे चिंतन, प्रगट पसारा. प्रगट पसारा नामाचे चिंतन, प्रगट पसारा नामाचे चिंतन, प्रगट पसारा नामाचे चिंतन, प्रगट पसारा. नामाचे चिंतन प्रगट पसारा असल ते करा देते तेथे. नामाचे चिंतन प्रगट असल ते करा देते तेथे, असल ते करा देते तेथे, असल ते करा देते तेथे. सोडविन माझा स्वामिनीच्या येसी, सोडविन माझा स्वामिनीच्या येसी, सोडविन माझा स्वामीच्या सोडविन माझा सोडवीन माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. तुम्हाला सोडवीन हो. हा अभंग तुम्हाला सोडवीन, सोडवल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी चित्तामध्ये तुमच्या पाय आले पाहिजेत देवाची. आणि चित्तामध्ये देव जर वसला, देववशी चित्ती त्याची घडावी संगती. आईशी आवडते मना देवा, पुरवावी वासना. आपला वेळ संपलेला आहे त्याच्यामुळं किती 5-10 मिनिट. बर बर. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून प्रत्येकानं काय करायला पाहिजे? बर, चिंतन केलं पाहिजे आणि ते चित्ताला लागलं पाहिजे. उगत आपलं बसायचं
आणि चिंतन करायला जर लागलं आणि हातात माळ जर घेतली तर हातातली माळ कधी गळती ते दुसऱ्याला सांगावं लागते, महाराज तुमची गळाली माळ. असं जर चिंतन असेल त्याचं ते खरंच चित्ताला लागलंय का? कधी याचं मन उन्मन्न दशेला जाईल? फक्त म्हणायचे का अभंग, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत, पांडुरंग भेटी देत, पांडुरंग भेटी देत. काहींना मनच आहे का नाही ते माहिती नाही. ते म्हणतात असतं तर दिसलं असतं. आता कुठे यांच्या नादी लागायचं, आपलं डोकं फिरून घ्यायचं आणखी. विठाला विठाला तो कोबराय म्हणतात, देवा आता मला दुसरं काही लागतच नाही, आता काय कर तू? आता मजायसे करी, आता मजायसे करी, आता मजायसे करी, आता मजायसे, आता मजायसे करी, आता मजायसे करी, आता मजायसे करी, आता मजायसे चित्तधारी तुझे पाय, चित्तधारी चित्तधारी, आता मजायसे करी, आता मजायसे करी, तुझे माया, तुझे आता मजायसे करी, आता मजायसे. आतापर्यंत टाळकऱ्यांना मृदुंगमण्यांना जरा जास्त त्रास दिला मी. तुम्हाला फक्त ऐकायचं होतं, पण कान तुमचं इकडं असले तर बाकीचं काही काम नव्हतं. पण आता सगळ्यांनी वर हात करा, बघू द्या किती जणांना हात आहेत. संघ घेऊन आले ना इकडे येताना, मग काय हरकत नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद
हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई जय गोपाल कुमार गोपाल कुमार कुमार जय जय विठोबा कुमार कुमार जय जय विठोबा कुमार जय विठोबा कुमार जय जय विठोबा कुमार विठोबा कुमार विठोबा कुमार विठोबा कुमार विठोबा कुमार विठोबा कुमार जय विठोबा कुमार 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय कृष्ण भगवान की जय विठोबा कुमार सियावर प्रभु श्री रामचंद्र भगवान की कुमार कुमार बार घुमागे बार कुमारी तो बार कुमार बार कुमार बार जय जय बिठो बार कुमार बार घुमागे बार कुमारी बार जय जय बिठो बार कुमारी छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माते की जय। त्या ठिकाणी माझ्या रामप्रभूचा जन्म झाला, त्या ठिकाणामध्ये
राम प्रभू आता विराजमान होणार आहेत 22 जानेवारीला. आपल्या हिंदू धर्माचं सर्वात मोठं कार्य आहे बरं का, लक्षात घ्या. ते सगळं उद्या तो राम त्यांच्या ठिकाणावर विराजमान होणार आहे. ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम विराजमान होणार आहे, त्याचप्रमाणे हे शरीर जे आहे ही एक अयोध्या आहे. अयोध्या म्हणजे जिथं युद्ध करायची गरज लागत नाही अशी अयोध्या. त्या अयोध्येमध्ये ज्या वेळेस आपला लोभ नष्ट होईल, आपला काम नष्ट होईल, आपला क्रोध नष्ट होईल, त्यावेळेस ह्या अयोध्येमध्ये राम विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. वा. म्हणून आपल्या प्रत्येकाचं रक्त त्या रामाच्या नावानं आणि कृष्णाच्या नावानं सळसळलं गेलं पाहिजे. नस नस में जो खून बहेंगे, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का, बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अब हम की खुश बड़ा दिल में जोश जाए कुछ विद्वान जान, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम जान से हो, जान से प्यारा है. अवधपुरी का धाम बनाए ये मंदिर, बनाएंगे मंदिर. अचानक चालते चालले, अचानक होऊ दे. औषध नाही झालं ते बरं झालं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आता मग ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो. कारण भावाशिवाय देखील देव कळत नाही बरं. इतकी मर्मज्ञता आहे अभंगामध्ये. प्रत्येक एका एका टुकेवर, एका एका चरणावर, मगाशीच मी सांगितलं 7-7 दिवस कार्यक्रम करावे लागतील. एकनाथ महाराजांनी एक ओम नमोजी आद्या याच्यातल्या अर्ध्या मात्रेवर 6 महिने प्रवचन केली होती. दासोपंतांनी 1.25 लाख ओव्या लिहिल्या होत्या. म्हणजे ज्ञानोबरायांनी तरी किती लिहिले आहेत? अशा 9,000 म्हणजे काहीच नाही. मी 1.25 लाख लिहिल्या. ते दत्तभक्त होते आणि एकनाथ महाराज देखील दत्त सांप्रदायिकच होते आणि मी देखील दत्त सांप्रदायिक आहे. एकनाथांच्या संप्रदायातलं एक मी, त्यामध्ये विरोध नव्हता. कोणी असू द्या. ज्ञानदेवानी पाया रचला आणि जनार्दनी एकनाथांनी खांब दिला. आपण मग म्हणतो का नाही, ज्ञानदेवी रचिला पाया उभा रिले, नामातायाचा किंकरण तिने केला हा विस्तार. संप्रदायाचा विस्तार नामाशिवाय होत नाही. नामाची गरज आहे. व्यक्तिगत नामदेव नाही, नामातायाचा किंकर. नामाने विस्तार होतो, वाढ होते. म्हणून ह्या सर्वांची एकता आहे, एकमेकामध्ये ही अभिन्न आहेत. आपण भिन्नता पाडू नये अशी तुमच्या चरणावर प्रार्थना आहे बरं. म्हणून उपजला भावो आणि तुमचे कृपे सिद्धी जावो. आता मजायशे करी तुझे पाय चित्ती धरी. या ज्ञानोबा तुकोबरायांनी हा संप्रदाय वाढवायचा प्रयत्न केला. ज्यांनी खांब दिला, ज्यांनी विस्तार दिला केला, यांचं एकदा भजन करायचे बरं.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम शेवटची चाल घ्या भैरवी. हे तुम्हीच वाचून दाखवा काय ते नंतर. तुका म्हणे आता 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 पुढं पुढं लाभनाये या परदा लाभ नाही या परदा आता बोधे ऐसे कार्य करी करी आता माझे ऐसे करी. लाभना हिया परता लाभ नाही या परता आत्माचा ऐसे करी आत्माचा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ते तुझे पाय तुझे पाय तुझे पाय तुझे तुझे पाया तुझे पाय पाय तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी आता मग ऐसे करी ऐसे करी शानदार मंडळी बरं का. मृदुंग म्हणे बरीच चांगली चांगली मुलं बसलेली होती इथं. प्रत्येकाला थोडा थोडा चान्स द्यायला लागत होता. पार पाठीमागून आली असो झालेली सेवा
माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, बाबाजी चैतन्यांच्या चरणी, जनार्दन एकनाथांच्या चरणी, श्रीपाद रामदासांच्या चरणी समर्पित करतो, ज्यांनी हा कार्यक्रम आज तागायत चालू ठेवला. ते कोणतं असू द्या, या मंडळाने हा कार्यक्रम आतापर्यंत चालू ठेवला तो श्री गुरु माऊली प्रतिष्ठान. ह्या माऊली प्रतिष्ठानाचे सर्व विश्वस्त आणि सर्व त्यांना सहकार्य करणारे भाविक यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही सर्व मंडळी बहुसंख्येनं ह्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व टाळकरी मंडळी, विणेकरी, मृदुंगमणी, गायक वृंद, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. ज्यांनी हे चित्रीकरण केले त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. चांगल्या पद्धतीचं चित्रीकरण गेल्याही वर्षी ह्या भाऊंनी केलं होतं. अशाच पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं चित्रीकरण करा. आणि आमचा सोनाई आश्रम म्हणून ब्रह्ममूर्ती सद्गुरू शांताराम बाबा सामाजिक सेवा ट्रस्ट बोरी बुद्रुक सोनाई आश्रम या नावानं चॅनल तयार केलेलं आहे. त्या चॅनलला सरप्राईज करा आणि त्याच्यात हे कीर्तन पाठवीत चला अशी तुमच्याही चरणावर प्रार्थना करतो आणि थांबतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोललेले कुडी दिवा कुडी उत्तरी करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार म्या पुला करा समापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा समापराध महाराज तुम्ही सिद्ध.